नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख. आज आहे आपण आपल्या समृद्धी ॲग्रो फार्म मुदखेडला. जे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की 5 फुटावर बेड सोडून 10 फुटावर बेड कसा बनवायचा. तर हे लाईव्हमध्ये आज आपला ट्रॅक्टर चालू आहे आणि आपण हे आपलं जो यंत्र आहे छत्तीसगडवरनं मागवला होता, जो 800-900 किलो वजन आहे या यंत्राचे. आणि याच्यापासून बघा 5 फुटावरचा बेड सोडून कशा प्रकारे हा बनवत आहे. या बेडची हाईट बघा, कमीत कमी 2 ते 2.5 फूट. आता पहिल्या राऊंडमध्ये एवढं हाईट झालेलं आहे. दुसरा ज्यावेळेस राऊंड येईल तर अजून अर्धा फुटानं बेड उंची होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे 10 फुटावरची जी संख्या होती, ज्या शेतकऱ्यांना 10 फुटावर बेड कसे बनवायचे किंवा 10 फुटावर बेड कसे बनवायचे आणि कसे बनतील, तर हे लाईव्हमध्ये आज तुम्हाला दिसणार आहे. आणि 10 फुटाचा बेडचा जो फायदा काय होणार आहे, किंवा ते अगोदरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जास्त पाऊस झाल्यानंतर, पाऊसकाळ जास्त झाल्यानंतर जे त्रास होतात किंवा रूट झोन बंद पडतं, टमाटरचं असो किंवा कुठलाही प्लॉट असो, जो फेल होतो किंवा पावसामुळं मुळा चेकअप होतात, मुळा बंद पडतात, व्हायरस येतो आणि फंगस येऊन मुळं काळं पडतात, हे सगळ्या जे प्रॉब्लेम होत्या. आणि जे 6 फुटाचं मल्चिंग कसं टाकायचं, तर हे टॉप बघितला, हाईट बघितली तर 2.5 फूट हाईट आहे बेडची, 2 ते 2.5 फूट. अजून एकदा ट्रॅक्टर चालणार आहे मित्रांनो. आणि रुंदी बघितली तर 6 ते 7 फूट बेडची रुंदी आहे. आता एवढ्या मोठ्या बेडमध्ये, आणि या बेडमध्ये जेव्हा आपण लागवड करू, खरबूज करो, टरबूज करो, टमाटर करो किंवा कुठलीही पिकं करा, या बेडमध्ये किती बी पाऊस असू द्या, 6 महिने जरी पाऊस असला तरीसुद्धा या बेडमध्ये पाणी जायचा विषय राहणार नाही. मुळांना कुठल्याही प्रकारचा पावसाच्या पाण्याचा थोडा पण एक थेंबसुद्धा पाणी या बेडमध्ये जाणार नाही, मल्चिंग जर मोठं असेल तर. अशा प्रकारे आपल्याला शेतकरी मित्रांनो शेणखत टाकून एक बेड 5 फुटावर बेड सोडून त्या मग मधल्या बेडला मोडून नंतर ह्या यंत्रानं जर बेड पाडले तर 2.5 ते 3 फुटाचे बेड बनतात हाईटला. आणि मग एवढी रुंदी 6 फुटाची, त्याच्यावर 6-7 फूटवालं मल्चिंग. आणि या अशा प्रकारे जमिनीची मशागत करून जर आपण शेती करत असेल किंवा अशा प्रकारचे बेड करून जर शेती करत असाल, तर तुमचा पावसाळ्यात किती बी पाऊस असू द्या, कंटिन्यू. आता जसं आमचा टमाटरचा प्लॉट होता 7 ऑगस्टचा, कंटिन्यू पाऊस बंदच नव्हता, तरीसुद्धा आपला प्लॉट आतापर्यंत चालू आहे. आणि आतापर्यंत आपण 7-8-9 हजार कॅरेट विकले. आणि आता झाडावर आज जरी मोजायला शेतकरी कोणी जरी आले तर 15 ते 20 हजार कॅरेट आता झाडावर लागून आहे. आणि नवीन खोडवा चालू आहे, फ्लॉवरिंग चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्याचं कारण एकच आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला बरेचसे शेतकरी पैसे घालून शेती शिकायला जात आहेत, परंतु आपल्या या समृद्धी ॲग्रो फार्मरमध्ये किंवा समृद्धी पॅटर्नमध्ये आपण फ्रीमध्ये शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी, शेतीमध्ये कशी शेती बनवायची, जमीन कशी बनवायची, शेणखत कसं टाकायचं, त्याच्यावर बेड कसे बनवायचे, बेड बनवल्यानंतर त्याच्यावर मल्चिंग किती फुटाची हातरायची, ड्रीप लाईन कशी सेट करायची, मल्चिंग लावल्यानंतर मल्चिंगला होलं कसे पाडायचे, रोपं किती लावायचे, हे एकूण पूर्ण आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची पूर्ण नॉलेज आपण असं शेतकऱ्यांना एकदम झिरोमध्ये देत आहे. आणि बिना फीची देत आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांना अशी शेती शिकण्यासाठी किंवा असे जनरल नॉलेज घेण्यासाठी शेतकऱ्यांना हे वाटत आहे. मित्रांनो, कित्येक शेतकरी लाखो रुपये घालवत आहेत शेती शिकण्यासाठी, हजारो रुपये घालवून सुद्धा जे योग्य शेड्यूल, योग्य मार्गदर्शन, योग्य शेती कशी करायची ते भेटत नाही. आणि आपल्याजवळ तर एकदम फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी भेटत आहेत, की जमीन बनवण्यापासून बेड कसं बनवायचं, परत जमिनीला पलटी कशी मारायची, रोटावेटर कसा करायचा, शेणखत कसं टाकायचं, दुसरी गोष्ट बेड 10 फुटावर कसा करायचा, ते यंत्र कुठलं वापरायचं, ट्रॅक्टरची मेहनत कशी होईल, त्याच्यानंतर ड्रीप कशी बसेल, मल्चिंग कसं बसेल, रोपं कसे लागतील, त्या रोपाला परत डेव्हलपमेंट कसं होईल, कुठल्या रोगराईवर कुठलं औषध चालतं, कुठलं शेड्यूल असतं, कुठल्या फवारणी असतात, पावसाळ्यामध्ये कुठल्या असतात, थंडीमध्ये कुठल्या असतात, उन्हामध्ये कुठल्या असतात, किंवा आणि खतांचं नियोजन कमी खर्चामध्ये, कमी बजेटमध्ये आणि स्लरी गोकृपा वापरून शेतकऱ्यांचं 50% रक्कम रासायनिक खतावर कशी कमी होईल आणि 2 पैसे ॲव्हरेज जास्त निघून शेतकऱ्यांना कसा फायदा मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना माहिती देत असतो. आणि माहिती देऊन योग्य सल्ला बी देत असतो. आणि कित्येक शेतकरी व्हॉट्सअप समृद्धी ॲग्रो फार्मर ग्रुपवर व्हिडिओच्याद्वारे जोडत आहेत. तसंच शेतकरी मित्रांनो, आपण आता सध्या फेसबुकवर सुद्धा खूप सारे असे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि आता इथून पुढून पण टाकणार आहे शेती माहितीबद्दल. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुकची लिंक होणार आहे, व्हॉट्सअपची बी लिंक होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना फेसबुकवर प्रत्येक पिकाचे शेती बनवण्यापासून मार्केटपर्यंत
लागवडीच्या तारखी, कुठली पिकं लावायची, कुठल्या महिन्यात कुठल्या पिकांचा पैसे बनणार, मार्केट प्लॅनिंग, व्यापाऱ्यांचं जागेवरनं खरेदीचं प्लॅनिंग, अशा सगळ्या गोष्टी फेसबुकवर आपण प्रत्येक शेतकऱ्यांना एकदम सोप्या आणि मराठी भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजवणार आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकरी हा शेती करण्यामध्ये सक्सेस हो, त्याला 2 पैसे मिळे. आणि दुसरी गोष्ट, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, जास्त ॲव्हरेज. जिथं टरबूजसारखं पीक घेतलं तर एकरी 40 टन कसा काढायला शिकल शेतकरी, खरबूजसारखं पीक घेतलं तर 20-22 टन कसं शेतकरी काढायला शिकल, त्याच्यानंतर टमाटरसारखं पीक झालं तर 2000+ कॅरेट कसं काढायला शिकल, त्याच्यानंतर केळीसारखं पीक घेतलं तर एकरी 40 टन एक्सपोर्टला माल कसा गेला पाहिजे, त्याच्यानंतर अंगूर झालं, अनार झालं, वांगं झालं, दोडका कारलं झालं, गुंट्याला 1 टन दोडका कारलं, काकडी गुंट्याला 1 टन कसा निघल, ह्या गोष्टी सगळ्या माहिती अपडेट प्रत्येक पिकाची आपण फेसबुकवर, आता यूट्यूबवर तर आपले व्हिडिओ चालूच आहेत, पण फेसबुकवर ह्याच्यापेक्षा भारी व्हिडिओ, ह्याच्यापेक्षा भारी माहिती आणि ह्याच्यापेक्षा टेक्नॉलॉजी भारी, आधुनिक पद्धत, सगळ्या गोष्टी आपण फेसबुकवर एकदम देणार आहे. तर ज्या शेतकरी मित्रांना शेती शिकायची आहे आणि टेक्निकल पद्धतीची शेती करायची आहे, टेक्निकल पद्धतीची आपल्या शेतामध्ये चांगले उत्पन्न, चांगले क्वालिटी, चांगले ॲव्हरेज आणि चांगले पैसे मिळवायचे आहे, तर त्याच्यासाठी आपण फेसबुकवर एक व्हिडिओ आपले भरपूर येणार आहेत, पहिले पण आहेत आणि अजून पण येणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांना फेसबुक आसान आहे, सगळ्या शेतकऱ्यांना चालवणं सोपं होतं, त्याच्यासाठी आपण या व्हिडिओ आणि याच्या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओमध्ये फेसबुकची लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तर शेतकऱ्यांनी फेसबुकवर जाऊन फेसबुकला फॉलो करून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पिकाचा, म्हणजे असं नाही की एकच पीक, सगळ्या पिकाचे, आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे बी पिकं लागतात, जेवढे बी पिकं आपण पिकवतो आणि त्या पिकाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, जास्त पैसे आणि क्वालिटी चांगली काढण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण क्लिअर करून दिलेलं आहे की टमाटर 10 फुटावर लागवड कशी करायची आणि त्याला बेड कसे पडायचे. या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना अशा बेडचा फायदा होणार आहे, कारण भविष्यामध्ये अशी शेती करण्यामध्येच फायदा राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज मजूर वर्ग धरला तर 500, 600, 700 रुपये हजेरी लेबरला, जेंट्सला झालेला आहे, बाईला 300-400 रुपये रोज झालेले आहे. आणि अशा प्रकारमध्ये बांधणीचं टमाटर करायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, एका एकराला 1.5 लाख रुपये खर्च आहे. बांबू, तार, काठी, सुतळी, लेबर बांधणी सगळं. तर हे 1.5 लाख रुपये जर वाचवायचे असेल आणि ते 1.5 लाख वाचवता तेच पैसे आपल्याला वाचले पाहिजे किंवा त्याच्यापासून उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे. तर अशी आधुनिक पद्धतीची शेती करण्यासाठी शेतकरी मित्रांना यूट्यूबवर आणि फेसबुकवर आमच्या चॅनलला, समृद्धी ॲग्रो फार्मर जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब, यूट्यूबवर असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि फेसबुकवर असेल तर फॉलो करून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक पर डे, प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक लागवडीचा व्हिडिओ, प्रत्येक स्टेज वाईज व्हिडिओ, प्रत्येक लागवडीपासून, बेड बनवण्यापासून, जमीन बनवण्यापासून, शेणखत टाकण्यापासून, बेसल डोस टाकण्यापासून आणि फवारण्यापासून, काय काय फवारण्या करावं लागतात, खतं काय सोडावं लागतात, गोकृपा कशी सोडावं लागती, स्लरी कशी बनवावं लागती, अशा प्रत्येक ज्या शेतीमध्ये जे काही छोट्या छोट्या समस्या आहेत त्या प्रत्येकाची माहिती आपण व्हिडिओच्याद्वारे फेसबुकवर देणार आहे, लाईव्हमध्ये बी टाकणार आहे. तर जेणेकरून सगळ्या शेतकरी मित्रांना, ज्या शेतकऱ्यांना शेती शिकायची आहे, आधुनिक पद्धतीची शेती करायची आहे, ॲव्हरेज जास्त काढायचं आहे, त्याने फेसबुकला फॉलो करून ठेवायचं आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये अजून बी सांगत आहे मी, आपण फेसबुकची लिंक ठेवणार आहे आणि समृद्धी ॲग्रो फार्मरची आपले व्हॉट्सअपची बी लिंक ठेवणार आहे, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना जे ग्रुपवर जॉईन होतील, जे फेसबुकवर जॉईन होतील, त्यांना एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सगळ्या गोष्टी समजवणार आहे. बारीक बारीक वस्तू, ज्या शेतीमध्ये जी चूक छोटी असते परंतु पिकावर मोठी पडते, पीक फेल होतं, पीक खराब होतं, ॲव्हरेज निघत नाही, रेट भेटत नाही, क्वालिटी निघत नाही, अशा बहुत छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याच्या आपल्या सुटल्यामुळं शेतकरी हा मायनसमध्ये जातो किंवा कर्जबाजारी बनतो. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, फेसबुकला फॉलो करून ठेवा, यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पिकाची आणि प्रत्येक व्हिडिओची आणि प्रत्येक पिकांची किंवा मार्केटिंगची किंवा कुठल्या महिन्यात काय पीक लावायचं आहे, कुठल्या महिन्यात रेट राहणार आहे आणि कुठल्या महिन्यामध्ये सगळं अपडेट, टोटल अपडेट प्रत्येक पिकाचं तुम्हाला शेतकऱ्यांना XYZ सगळं भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला इथला समृद्धी ॲग्रो फार्म मुदखेडचा जो केळीच्या बाजूचा आहे तो 7-8 एकराचा आहे, तिथं आपण हे करणार आहे. तर हे सगळं ट्रॅक्टर वगैरे आपलं यंत्रणा आलेले आहे शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारचा हा बेड पडलेला आहे. तर
10 फुटावर ज्या शेतकऱ्यांना जो बार बार मेसेज देतात, बार बार शेतकरी कमेंट करतात की शेख साहेब एकदा आम्हाला व्हिडिओ कसं बेड बनवायचं व्हिडिओ बनवून द्यावा. तर आज खास करून ज्या शेतकरी मित्र आमचे खास आहेत, ज्यांनी कमेंट केली बरेच वेळा की आम्हाला बेड कसा बनवायचा आहे, जेणेकरून 10 फुटावर बेड कसा बनतो, क्वालिटी कशी बनते. आता ही बेड बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो, शेणखत आपण टाकल्यानंतर शेणखत झाकलं गेलेलं आहे. आता ह्याच्यावरच आपण बेसल डोस टाकणार आहे. अजून एकदा ते यंत्र चालवणार आहे आणि मग पूर्ण बेड स्टॉप 2.5 फुटाचा रुंदीचा राहणार आहे आणि बेडची जी जाडी आहे ती 6 फूट राहणार आहे. 6 फुटाचं मल्चिंग ह्याच्यावर आरामशीर बसणार आहे आणि याच्यावर मग आपण ड्रीप लाईन टाकून 6 फुटाचं मल्चिंग 7 फुटाचं मल्चिंग टाकायचं. तो पण व्हिडिओ समोर येणार आहे शेतकऱ्यांना, की जेणेकरून समोर भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना शेती करायची आहे, ज्या शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीची शेती करायची आहे, आधुनिक पद्धतीची लागवड करायची आहे, आधुनिक पद्धतीनं क्वालिटीचा माल काढायचा आहे, तर त्याच्यासाठी हा अशा प्रकारचं यंत्र आहे आणि 10 फुटावर अशा प्रकारची मेहनत करून असे आपल्याला बेड बनवावं लागतात. तर जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना शेतीमध्ये बनवताना किंवा शेती करत असताना ज्या काही समस्या येतील किंवा ज्या काही प्रॉब्लेम येतील तर आपण 84 83 82 85 85 या नंबरवर आपलं व्हॉट्सअप पण आहे, कॉलिंग पण चालू आहे आणि लई इमर्जन्सी आहे अशा शेतकऱ्यांनी कॉल करून प्रश्न विचारायचे, जेणेकरून खूप सारे मोठं मॅनेजमेंट आहे. 100 एकरामध्ये आपण काम करत आहे आणि 100 एकराचं पूर्ण मॅनेजमेंट करत असताना किंवा लागवडी आहेत, माल काढणं आहे, मार्केटला माल पाठवणं आहे, त्याच्यानंतर स्प्रेचं नियोजन आहे, खतं सोडण्याचं नियोजन आहे आणि शेतीमध्ये सगळी मेहनत करायची आहे. त्याच्यामधून सुद्धा वेळ काढून आपण शेतकऱ्यांना योग्य सल्ला देत असतो किंवा योग्य मार्गदर्शन देत असतो. तर शेतकऱ्यांनी थोडासा विचार करून जसं सकाळचा वेळ असो किंवा संध्याकाळच्या 5 नंतरचा वेळ असो, अशा वेळेस इमर्जन्सी कॉल करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जास्तच प्रॉब्लेम आहे त्यांनी व्हॉट्सअपवर फोटो टाकायचे ते आपल्या पिकांचे. आणि सगळ्यात पहिला मुद्दा आहे की शेतकरी बरेचसे व्हिडिओमध्ये किंवा ग्रुपमध्ये कमेंट करत असतात किंवा हे टाकत आहे की आम्हाला ग्रुपमध्येच हे पाहिजे म्हणजे शेड्यूल द्या. तर शेतकरी मित्रांनो, लाखो शेतकरी, करोडो शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत, शेती करतात. सगळ्यांची पिकं एक वयाची नसतात, सगळ्याच्या गावामध्ये एक वातावरण नसतं, सगळ्याच्या गावामध्ये पाऊस चालू नसतो. कुणीकडे पाऊस असतो, कुणीकडे थंडी असते, कुणाकडे ऊन असतं आणि पिकाची लागवडची तारीख वेगवेगळी असते, रोपं लावलेली तारीख वेगळी असते, त्या गावचं वातावरण वेगळं असतं. तर रोपाचा फोटो आले बगर आणि फोटो टाकल्यानंतर त्या 15 दिवसाचं शेड्यूल आपल्याला शेतकऱ्याला द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, पर्सनलमध्ये जर फोटो टाकले तर या पिकासाठी पहिल्या 15 दिवसासाठी आपण काय खतं दिले त्याची माहिती आमच्याजवळ राहते. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आम्ही ते खतं देतो किंवा शेड्यूल देतो त्या शेतकऱ्यानं फॉलोअप केलं तर रिझल्ट आला आहे नाही आला ते आम्हाला समजून येतं. प्रत्येक 15 दिवसाला जर शेतकऱ्यांना आपले अपडेट दिले तर त्याचं पीक आम्ही सक्सेस करू शकतो. त्याचं पिकाला आम्ही जे ॲव्हरेज आम्ही म्हणतो समृद्धी पॅटर्न किंवा समृद्धीचं मार्गदर्शन, समृद्धीचं शेड्यूल, हे फॉलो करण्यासाठी 15 दिवसाला हा शेतकरी फॉलो करतो का नाही ते समजून येतं. आणि मग जर त्या पिकामध्ये कमी ज्यादा काय असलं तर त्या वेळोवेळेला आम्हाला स्प्रे चेंज करून देता येतं. तर शेतकरी मित्रांनो, जो गैरसमज आहे, जो डोक्यामध्ये आहे तो काढून टाका. फोटो याच्यासाठी पाहिजे, व्हिडिओ याच्यासाठी पाहिजे, लोकेशनसुद्धा आम्ही आज थोड्या दिवसात ज्या शेतकऱ्याचा गावचा फोटो आहे तिथला लोकेशनसुद्धा आम्ही बऱ्याच दिवसात आम्ही मागवणार आहे, जेणेकरून तिथलं वातावरणाचं क्लायमेट काय राहणार आहे, तिथली थंडी किती राहणार आहे, तिथली टेम्परेचर किती राहणार आहे, तिथं मोसम कसा राहणार आहे, आभाळ वातावरण राहणार आहे, ऊन जास्त आहे. तर ह्या गोष्टी लोकेशनसुद्धा समोरच्या ज्यांना शेड्यूल पाहिजे असेल अशा शेतकऱ्यांना लोकेशनसुद्धा टाकावं लागणार आहे बऱ्याच दिवसात, थोड्या दिवसामध्ये, की जेणेकरून योग्य सल्ला, योग्य शेड्यूल त्या शेतकऱ्याला जाऊन त्यानं स्वतः त्याचा प्लॉट लागलेला आणि त्या प्लॉटला योग्य खतं देऊन त्या प्लॉटला योग्य फवारणी करून त्याचं ॲव्हरेज 40 टन टरबूजचं निघलं पाहिजे, त्याचं ॲव्हरेज खरबूजचं 20 टन निघलं पाहिजे, त्याचं ॲव्हरेज टमाटरचं 2000+ कॅरेट निघलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर शेतकऱ्यांना पर्सनलमध्ये मेसेज टाकून फोटो टाकावं लागणार आहे आणि 15-15 दिवसाला अपडेट घ्यावं लागणार आहे. इमर्जन्सी रोग आला, इमर्जन्सी वाढ कुठली, इमर्जन्सी थंडी जास्त पडली तर शेड्यूल हा काही वातावरणानुसार बदलावा लागत असतो. आणि बरेच शेतकरी कमेंटमध्ये काय म्हणतात की आम्हाला पूर्ण 60 दिवसाचं शेड्यूल देऊन द्या, पूर्ण पिकाचं शेड्यूल देऊन द्या. तसं जर मी शेड्यूल देऊन दिलं तुम्हाला तर आज ऊन आहे म्हणून शेड्यूल दिलं आणि उद्या पाऊस आला, तिथं रोगराई दुसरी येणार, मग त्यावेळेस तुम्ही त्रास ह्याच्यामध्ये जाणार, पीक फेल होणार, आमचं नाव बदनाम होणार. तर शेतकरी मित्रांनो, डोक्यातलं जे काय हे आहे ते काढून टाका. प्रत्येक शेतकऱ्याला ज्याला फ्रीमध्ये शेड्यूल आहे, याचा 1 रुपये चार्ज आपण घेत नाही, फक्त पुण्यासाठी काम करत आहे, तर थोडंसं विचार करा आपल्यावरूनच
की इथं एवढे 100 एकराचं मॅनेजमेंट करत असताना त्यातून वेळ काढायचा आहे, तुम्हाला परत त्या वेळ देऊन योग्य मार्गदर्शन द्यायचं आहे, पिकं कुठली लावायची ते सांगायचं आहे, पीक कसं लावायचं ते सांगायचं आहे. म्हणजे जमीन बनवण्यापासून ते मार्केटपर्यंतचा सल्ला द्यायचा आहे. आणि सगळ्या ह्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांना जर हे फ्रीमध्ये भेटत असताना तर थोडंसं जरी मागं पुढं शेड्यूल होत असेल, जर मागं पुढं तर 1-2 दिवस मागं पुढं तुम्हाला शेड्यूल भेटत असतं, तर थोडंसं ॲडजस्टमेंट करून शेतकऱ्यांनी ॲडजस्ट करायचं आहे. फोटो टाकायचे आहेत आणि फोटो टाकल्याशिवाय शेड्यूल भेटणार नाही. लोकेशनसुद्धा इथून पुढं काही दिवसानंतर आपण लोकेशन घेणार आहे प्लॉटचं आणि मगच शेड्यूल देणार आहे. तर ह्या काही गोष्टी कशासाठी फॉलो करायच्या आहेत हे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला, की जेणेकरून त्यावेळेस आपल्याला जो त्रास आहे, जो एका थोड्या चुकीमुळं आपलं पीक आपलं प्लॉट फेल जाणार आहे किंवा एका चुकीमुळं तो 1 रुपयाचा खर्च तिथं असतो, परंतु लाखोचं रुपयाची आपली खराबी होणार आहे. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो 15 दिवसाचं शेड्यूल भेटणार आहे आणि प्रत्येक पिकाला तुम्हाला मला फॉलोअप घेण्यासाठी किंवा मी काय दिलेलं आहे तुम्हाला आणि इथून पुढं काय द्यावं लागतं कुठल्या पिकाला, त्याच्यासाठी वातावरणानुसार मला शेड्यूल द्यावं लागतं. तर शेतकरी मित्रांनो गैरसमज डोक्यातनं काढून टाका आणि प्रत्येकाला फ्रीमध्ये शेड्यूल आहे, 1 रुपया खर्च करायचा नाही. आज कित्येक शेतकरी 2,000 रुपये फी घालून 1,000 रुपये 500 रुपये शेड्यूल घालून शेती करण्यासाठी शेती बघण्यासाठी जात आहेत, जिथं ना शेड्यूल मिळत आहे ना खताचं मॅनेजमेंट मिळत आहे. आणि काही दिवसामध्ये असं होणार आहे की सगळे शेतकरी कार्यक्रम घेतल्यामुळं किंवा हे झाल्यामुळं सगळे शेतकरी मेंढरासारखं एकाच पिकाच्या मागं पळणार आणि सगळे 2 रुपये किलोमध्ये येणार आहे आणि अशा वेळेस मग शेतकरी सगळा त्रासणार आहे. तर शेतकरी मित्रांनो शेती करत असताना डोकेलिटीनं, प्लॅनिंगनं, अनुभवानुसार, योग्य माहितीनुसार, जिथं पैसे घालून सुद्धा ते गोष्टी भेटत नाही, पण आपल्यापाशी प्रत्येक पिकाचा अपडेट, प्रत्येक मार्केटचा अपडेट, प्रत्येक लागवडीचा अपडेट, मार्केट कधी राहणार, ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये भेटत असून सुद्धा शेतकरी थोडासा वेळ काढत नाही किंवा थोडासा त्याला हे देत नाही की बाबा चला आज रिस्पॉन्स नाही भेटला किंवा एखादा मेसेज नाही भेटला शेड्यूलला, थोडा वेळ करून घेऊन टाक. कारण मी आधीच सांगत आहे की माझ्या मागं खूप सारं 100 एकराचं स्वतः मॅनेजमेंट करत असताना खूप साऱ्या 1 एकर शेती करण्यासाठी किती मॅनेजमेंट करावं लागतं, किती त्रास सोसावा लागतो, फवारण्याचं नियोजन असतं, खतांचं नियोजन असतं, मार्केटचा अंदाज असतो आणि अशामध्ये आपण किती त्रासतो तर त्याच्यावरून स्वतःवरून विचार करा. सगळ्या शेतकऱ्यांना मी अजून बी सांगतो, मी हा पुण्यासाठी काम करण्यासाठी आमचं काम चालू आहे. समृद्धी ॲग्रो फार्मर, समृद्धीचं शेड्यूल भेटत आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्यासारखी शेती करायला शिकावं, 2 पैसे त्या शेतकऱ्याला भेटावं. जो आत्महत्या करणारा शेतकरी आहे, जो त्रासलेला शेतकरी आहे, जो कर्जबाजारी झालेला शेतकरी आहे, तो शेतकरी आधुनिक पद्धतीची शेती करून त्याचे कर्ज कसं फिटलं पाहिजे, 2 पैसे त्याच्या लेकराबाळाला कसे भेटले पाहिजे आणि त्याची शेती आधुनिक पद्धतीची आणि लोक नाव घ्यावं अशी शेती कशी बनली पाहिजे, या प्लॅनिंगनं आम्ही हे व्हिडिओ बनवत असतो. तर शेतकरी मित्रांनो नाराज होऊ नका, वेळेवर मेसेज करा, वेळेवर फोटो टाकत राहा. जरी एखाद्या शेतकऱ्याला 1-2 दिवस शेड्यूल लेट झाला तर नाराज व्हायची गरज नाही, फॉलोअप घेत राहावा, एखादा कॉल करत राहावा. सकाळी कॉल करण्याचं टायमिंग आहे, सकाळी 8च्या अगोदर 9च्या अगोदर करत राहावा. इमर्जन्सी कॉल आहे तर संध्याकाळी 5 नंतर, का तर दिवसभराचं आपले कामं राहतात. आणि ज्या शेतकऱ्याला लईच इमर्जन्सी आहे, त्याचं पीक आता एकदम ह्याच्यात आहे, त्याच्या शेतकऱ्यांनी आधीमध्ये कधी तर कॉल केला तर चालतो. तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये आपण फेसबुकची लिंक ठेवलेली आहे, परत समृद्धी ॲग्रो फार्मर व्हॉट्सअपची लिंक ठेवलेली आहे. तर या फेसबुकला फॉलो करून ठेवा, यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि जो आपला नंबर आहे 84 83 82 85 85 या नंबरला इमर्जन्सी कॉल करा. बाकी फोटो टाका, मेसेज करा, त्याला रिप्लाय भेटणार आहे, योग्य मार्गदर्शन भेटणार आहे, पिकाचं मार्गदर्शन भेटणार आहे, कधी लागवड कशी करायची, सगळ्या किती ml किती टाकायचं, कसं टाकायचं, इथंपर्यंतचं नॉलेज एकदम सुटसुटीत मराठी भाषेमध्ये भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो आवर्जून या व्हिडिओला फॉलो करा.